नमस्कार मंडळी, जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून क्रेडिट कार्डसाठी तुम्ही ऑनलाईनरित्या अगदी सहजरित्या मोफत पद्धतीने ऑनलाईन अप्लाय कशा प्रकारे करू शकता याचं संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. परंतु मंडळी, चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस केल्याने तुम्हाला जे काही महत्त्वपूर्ण अपडेट्स असतील ते नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील. तर मंडळी, चला तर पाहूया क्रेडिट कार्डसाठी तुम्ही ऑनलाईनरित्या कशा पद्धतीने अप्लाय करायचे. ऑनलाईन पद्धतीने अप्लाय केल्यानंतर क्रेडिट कार्ड तुम्हाला तुमच्या ॲड्रेसवरती 7 दिवसामध्ये मिळतो व त्याची लिमिट तुम्हाला 1 लाखापर्यंत असते. तर ऑनलाईन प्रोसेस कशा प्रकारे करायची हे आपण जाणून घेऊ. तर ऑनलाईन प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्हाला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुमचा ऑटोमॅटिकली कोणताही ब्राउझर ओपन होईल. तो ब्राउझर ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या ब्राउझरमध्ये अशा प्रकारे एक स्क्रीन ओपन झालेली दिसेल. तर अशा प्रकारे स्क्रीन ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही पाहू शकता पॅन. तर इथे पॅन मध्ये तुम्हाला तुमचा जो काही पॅन कार्ड नंबर आहे तो टाकायचा आहे. त्याच्यानंतर मोबाईल ॲज पर आधार, सो आधार कार्डला जो काही लिंक मोबाईल नंबर आहे तोच मोबाईल नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा इथे फुल नेम, तर फुल नेम मध्ये तुमचं जे काही आधार कार्डवर पूर्ण नाव असणार आहे, पॅन कार्डवर जे पूर्ण नाव असणार ते टाकायचे. त्याच्यानंतर तुमचा ईमेल आय डी, तर जो काही तुमचा जीमेलचा अकाउंट असेल त्यामध्ये ईमेल आय डी असतो, तर तो जीमेल आय डी तुम्ही यामध्ये टाकायचे. त्याच्यानंतर तुमचा जो काही एरियाचा पिनकोड आहे तो पिनकोड टाकायचे व त्याच्यानंतर इथे टिक वर क्लिक करून सबमिट वर क्लिक करायचं. सबमिट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे नेक्स्ट विंडो ओपन होईल. तर नेक्स्ट विंडो ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता तुम्ही लास्टला शेवटला HSBC व्हिसा प्लॅटिनम क्रेडिट कार्ड. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे खाली एक तुम्ही पाहू शकता शॉपिंग, रिवॉर्ड्स, लाईफस्टाईल. त्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता रिन्युअल फीस 0 आहे इथे. त्याच्यानंतर तुम्हाला जॉईनिंग फीस पण 0 आहे. इथे तुम्हाला काही अजून माहिती वाचायची असेल तर मोर डिटेल्स वर क्लिक करू शकता व त्याच्यानंतर तुम्हाला इथे अप्लाय वर क्लिक करायचे. इथे अप्लाय वर क्लिक करून झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट विंडो अशा प्रकारे ओपन होईल. नेक्स्ट विंडो ओपन झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला इथे कॉन्टॅक्ट डिटेल्स मध्ये तुमचं इथे पाहू शकता कस्टमर्स फुल नेम ॲज पर आधार. तर तुमच्या जो काही आधार कार्डवर आहे, जो आधार कार्डवर नाव असणार आहे तसं तसं तुम्हाला इथे तुमचं नाव टाकायचंय. त्याच्यानंतर त्याच्या साईडला कस्टमर्स मोबाईल नंबर, तर कस्टमर्स मोबाईल नंबर मध्ये तुमचा जो काही आधार कार्डला लिंक मोबाईल नंबर असणार आहे तोच नंबर टाकायचे. त्याच्यानंतर इथे कस्टमर्स ईमेल ॲड्रेस, तर तुमचा जो काही ईमेल असेल, जीमेल असेल तो तुम्हाला इथे टाकायचे. त्याच्यानंतर ई केवायसी टाईप, तर ई केवायसी टाईप मध्ये येस आय विल कीप माय आधार रीड, तर यावर क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथे टिक वर क्लिक करायचे. ऑलरेडी टिक वर सिलेक्ट असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये. त्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचंय, खाली स्क्रोल करायचंय. खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे जनरेट ओटीपी, तर जनरेट ओटीपी वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारचा एक टेक्स्ट बॉक्स ओपन होईल. तर इथे ओटीपी जो काही तुम्ही मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवरून ओटीपी सेंड झालेला असेल तर तो ओटीपी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि कंटिन्यू वर क्लिक करायचे. कंटिन्यू वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट विंडो ओपन होईल. नेक्स्ट विंडो मध्ये तुम्हाला इथे पॅन दिसेल, तर ॲज पर आयडी, तर तुमचा जो काही पॅन कार्डचा आयडी असणार आहे तो तुम्हाला पॅन कार्ड नंबर आहे, तो पॅन कार्ड नंबर तुम्हाला इथे टाकायचे आणि जे पॅन कार्ड वर जन्मतारीख असणार आहे ती तुम्हाला इथे एंटर करायची. डेट ऑफ बर्थ ॲज पर पॅन, तर जी पॅन कार्ड वर जन्मतारीख असणार आहे ती टाकायचे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे व्हेरीफाय वर क्लिक करायचे. व्हेरीफाय वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक नेक्स्ट विंडो ओपन होईल. तर नेक्स्ट विंडो ओपन झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला एक मेसेज आहे, एक पॉपअप आहे तो शो होईल. तर त्यामध्ये तुम्हाला तुम्ही जे डिटेल्स भरले, तर तुम्ही डिटेल्स भरले त्याच्यावर तुम्हाला
जी काही बँक आहे HSBC, तर तिच्या मार्फत तुम्हाला क्रेडिट कार्ड साठी व्हेरिफिकेशन साठी कॉल येईल. तर कॉल आल्यानंतर तुम्ही योग्य ती माहिती त्यांना सांगायची आहे आणि ती माहिती सांगितल्यानंतर तुम्हाला तुमच्या ऍड्रेस वरती 7 दिवसामध्ये जो काही क्रेडिट कार्ड आहे तो क्रेडिट कार्ड डिलिव्हर केला जाईल. तर मंडळी अशा प्रकारे जो काही क्रेडिट कार्ड साठी कशा प्रकारे अगदी सहजरित्या तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता याची प्रक्रिया तुम्ही माहिती करून घेतली असेल. तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला काही सेकंदामध्ये मिळत राहतील.